जंतर मंतरवर मागच्या महिनाभरापासून चालू असलेलं एक आंदोलन जे सीजेपी करते आहे, त्याचबरोबर काल झालेला जो मोर्चा संसदेवर काढला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाठी हल्ला झाला, त्यानंतर तिसरी एक गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमधून सोनम वांगचुक आपलं उपोषण कंटिन्यू करतायत। त्यांच्या उपोषणाचा आज 24वा दिवस आहे। त्यात सरकारच्या अडचणी आणखी वाढणार आहेत, कारण आता हे आंदोलन चौफेर होत आहे। चौफेर व्हायचं कारण म्हणजे अनेक पक्षांनी आतापर्यंत या सोनम वांगचुक यांना आणि सीजेपीला पाठिंबा दिलेलाच होता। आज स्वतः शरद पवार आणि त्यांचे खासदार तिथं पोहोचले, त्यांनी देखील पाठिंबा दिला। याच्यामध्ये आणखी एक चौथा अँगल जोडला गेला, तो म्हणजे राहुल गांधींचा। राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आतापर्यंत शांत होता, पण काल जी घटना घडली म्हणजे विद्यार्थ्यांच्यावर हल्ले वगैरे झाले, त्यानंतर आता राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या दरवाजातच आता धरणं आंदोलन चालू केलंय। त्यामुळे एकूणच सध्याच्या सरकारची परिस्थिती अडचणीची झालेली आहे। धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागू शकतो असं अनेक ठिकाणी आता बोललं जातंय। नेमकं काय काय घडलंय आणि काय काय घडतंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। एकूणच सध्याची जंतर मंतरवरची परिस्थिती बघितली तर जंतर मंतरवरती अजूनही आंदोलन चालू आहे। त्यांनी फक्त जो आज मोर्चा संसदेवर जाणार होता तो मात्र होणार नाही असं सीजेपीचे प्रमुख असणारे अभिजित दिपके यांनी सांगितलेलं होतं। आता याच्यामध्ये आज स्वतः शरद पवार, त्यांच्याबरोबर त्यांचे खासदार बजरंग सोनावणे वगैरे सगळे तिथं आलेले होते। यामध्ये सुप्रिया सुळे होत्या। सुप्रिया सुळे या अगोदर देखील जंतर मंतरवर येऊन गेलेल्या होत्या, त्यांनी पाठिंबा दिलेलाच होता। पण स्वतः शरद पवार तिथं जाणं हा एक मोठा संदेश आहे। शरद पवार स्वतः स्टेजवर चढू शकले नाहीत अर्थातच, कारण शरद पवारांना फिजिकली ते शक्य नव्हतं एवढ्या पायऱ्या चढून स्टेजवर जाणं। पण शरद पवार तिथं आले, स्वतः अभिजित दिपके जाऊन शरद पवारांना भेटले। शरद पवारांनी त्यांना आपला पाठिंबा दिला आणि ज्या काही मागण्या अभिजित दिपके आणि त्यांच्या सीजेपी या पक्षानं सरकारकडे केलेल्या होत्या, ज्यामध्ये 1 करोड कॉम्पेन्सेशन सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात यावं ज्यांचं याच्यामध्ये नुकसान झाले, ज्यांनी आत्महत्या केल्या। दुसरी गोष्ट म्हणजे FIR ज्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर किंवा विद्यार्थ्यांच्यावर केल्या गेल्यात, अहमदाबादमध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, या सगळ्या FIR मागे घेतल्या जाव्यात। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर दिलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं। शरद पवार यांनी देखील या गोष्टींना पाठिंबा दिलाय। त्यामुळे एकूणच हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाला आता आणखी जास्त बळ चढले, कारण शरद पवार हे एक जुने जाणते भारतातले नेते आहेत आणि त्यांचं तिथं स्वतः जाणं हा एक मोठा संदेश जातो। म्हणजे एकूण बघितली परिस्थिती तर त्या स्टेजवरती गेलेल्या सर्वात मोठ्या नेत्यांच्या पैकी शरद पवार हे आतापर्यंतचे सर्वात मोठे नेते ठरतील। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आज घडली, म्हणजे आज दुपारी, आज आपल्याला माहिती आहे की संसदेचं कामकाज कालपासून चालू झालंय, पण प्रत्यक्षात आज संसद सकाळी उघडताच बंद पडली। म्हणजे 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं गेलं, त्यानंतर पुन्हा तहकूब केलं गेलं। त्यामुळे आजच्या दिवसासाठी संसदेचं कामच झालेलं नाही। आणि त्यामध्ये घटना अशी घडली की जेव्हा राहुल गांधी संसदेत पोहोचले तेव्हा त्यांनी देखील तिथं सांगितलेलंच होतं की नरेंद्र मोदींनी काल जी घटना झाली, विद्यार्थ्यांच्यावर जे हल्ले झाले, त्याच्यासाठी देशाची माफी मागितली पाहिजे, विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे। आणि त्यानंतर मग काँग्रेसनं देखील या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं असेल किंवा काही, पण काँग्रेसनं आता आंदोलन चालू केलंय, दुसरं एक पॅरलल आंदोलन चालू केलंय। हे आंदोलन आता पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गच्या निवासस्थानाच्या समोर चालू आहे। राहुल गांधी, तिथं काँग्रेसचे अध्यक्ष असणारे खरगे आहेत, मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर प्रियंका गांधी आहेत आणि इतर काँग्रेसचे नेते आहेत, अनेक खासदार देखील आहेत, KC वेणुगोपाल आहेत, प्रणिती शिंदे आहेत। हे सगळे नेते आता तिथं ठिय्या आंदोलन करतायत आणि त्यांना आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाहिजे। म्हणजे काँग्रेसनं एक पॅरलल आंदोलन चालू केले आणि तेही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाहिजेच पाहिजे, शिवाय पंतप्रधानांनी यासाठी जे काही काल झालं त्याच्यासाठी माफी मागितली पाहिजे। इथं मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या जात आहेत। पंतप्रधानांच्या दरवाजात बसून हे सगळे लोक घोषणा देत आहेत की नरेंद्र मोदी हाय हाय, गुंडागर्दी बंद करो, बच्चों को पीटना बंद करो। याच्याशिवाय अमित शाह, इतर सर्व नेत्यांना हाय हायच्या घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे एक प्रकारे सरकारवरती सर्व बाजूंनी प्रेशर आलेला आहे। आता सरकारची याच्यामधून कशी सुटका होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आतापर्यंत जे आंदोलन चालू होतं, ज्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा प्रश्न होता, सीजेपीचं आंदोलन चालू होतं, या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या दृष्टीने अडचणीच्या होत्या, कारण कुठेतरी काँग्रेसची स्पेस ती भरून काढत होत्या असं काँग्रेसला देखील वाटत होतं। त्यामुळे काँग्रेस यामध्ये उतरत नव्हती। पण काल काँग्रेसला जे काही आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात पोलिसांनी जो अमानुष लाठीमार वगैरे केला,
विद्यार्थ्यांच्यावरती, ते आता काँग्रेसला एक कारण मिळालं आणि ते कारण पुढे घेऊन काँग्रेस आता आपलं स्वतःचं एक आंदोलन इथं चालू करते. आणि आज काँग्रेसनं हे आंदोलन जे धरणं आंदोलन चालू केलंय, याच्या अगोदर ते ओम बिर्लांना जाऊन भेटले, जे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटले आणि त्यांना देखील सांगितलं की लोकसभेमध्ये जो विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय झालाय, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारलं गेलंय, याच्याबद्दलची स्पेशल डिस्कशन म्हणजे एक चर्चा घडवून आणली पाहिजे, ज्यामध्ये सर्व खासदारांना आणि विशेषतः विरोधी पक्षांना बोलायचा अधिकार पाहिजे. हा प्रश्न चर्चेला गेला पाहिजे की ही घटना कोणी घडवून आणली, याच्या मागे कोण होते, पोलिसांना हे अधिकार कुणी दिले की विद्यार्थ्यांच्यावरती लाठीमार तुम्ही करू शकताय, अशा प्रकारचा हे अधिकार दिले कोणी, या सर्व बाजूंनी याच्यावरती चर्चा व्हावी असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यामुळे थोडक्यात राहुल गांधी आता मागे सरकणार नाहीत अशा भूमिकेत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होण्याची शक्यता जास्त आहे, कारण आतापर्यंत फक्त सीजेपीचं आंदोलन होतं, पण ज्या पद्धतीनं 2 दिवसात हे आंदोलन चिघळलंय, आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा लागू शकतो. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दृष्टीनं बघितलं तर आतापर्यंत मागच्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारवरती अशी वेळ कधीही आली नव्हती. अशा प्रकारची अनेक आंदोलनं, याच्या अगोदर देखील उपोषणं झाली, अनेक गोष्टी झाल्या. अरविंद केजरीवाल उपोषणाला बसले होते. इतर गोष्टी दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत. जंतर मंतर, रामलीला या गोष्टीसाठी फेमस आहे आणि या गोष्टी तिथं वारंवार होत असतात. पण आजपर्यंत सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल असं काही घडलं नव्हतं, किंवा सरकारला जड जाईल, माघार घ्यावी लागेल अशा गोष्टी घडल्या नव्हत्या. 12 वर्षानंतर पहिल्यांदा सीजेपीमुळे आणि विशेषतः सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे सरकारला हे प्रकरण जड जाते. अनेक तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत. आज सीजेपीनं भलेही संसदेवरचा मोर्चा स्थगित केला असेल, पण तरी देखील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. अजून देखील दिल्लीमध्ये गर्दी आहे. आज देखील काही ठिकाणी तुरळकपणे अशा लाठीचार्जच्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं आता सध्या विरोधी पक्षांना देखील यामध्ये संधी दिसते आणि जर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा लागला, आणखी जे 1 कोटी कॉम्पेन्सेशन जे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे त्याबद्दल तर सरकारनं तयारी ऑलरेडी दाखवलेलीच होती. त्यामुळं जर या गोष्टी सरकारला माघार घेऊन करायला लागल्या तर प्रत्येकाला आपलं काहीतरी त्यात कॉन्ट्रीब्युशन असावं, आपल्याला देखील त्याचं थोडंफार क्रेडिट मिळावं असं कुठल्याही पक्षाला वाटत असलं पाहिजे. म्हणूनच शरद पवार तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणूनच राहुल गांधींनी हे आंदोलन आता चालू केलंय. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मात्र होईल असं अनेकांना आता वाटायला लागले, कारण सरकारमध्ये देखील एक गट असा आहे ज्यांना असं वाटतंय की ही जी अडचणीची परिस्थिती आहे याच्यातून बाहेर पडलं आता सध्या जास्त गरजेचं आहे. एकदा यातून बाहेर सरकार पडलं की पुढच्या वेळेला सीजेपीचं आंदोलन असो किंवा इतर गोष्टी असो, त्याच्यासाठी काय उपाय योजायचा किंवा काय करायचं हे पुढच्या वेळी ठरवता येईल. पण सध्या तरी किमान यातून बाहेर पडायला पाहिजे असं अनेकांना वाटतंय. त्यामुळं धर्मेंद्र प्रधान जाऊ शकतात, कारण आता चौफेर प्रेशर टाकलेलं आहे आणि सगळ्या बाजूंनी सरकार दबावाखाली आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल का, की सरकार आहे तसंच अडून राहील? तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.